हाय गाईज, मी आहे समर्पित मांडवकर आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे शेफ ऑन व्हील्स, ज्यावर मी टाकणार आहे माझे बाईक रायडिंग व्हिडिओज आणि ट्रॅव्हल व्हिडिओज. आणि बाईक रायडिंग व्हिडिओज मी करणार आहे माझ्या बाईकवरती सॉनिक जी आहे TVS रॉनिन 225. मी हा चॅनल माझ्या तिसऱ्या राईडपासून चालू करतो आहे, जी आहे उद्या. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, तो टाईम आला आहे आपल्याला निघायला. सकाळचे 5 वाजलेत. माझी गाडी मी कालच धुवून आणलेली, पूर्ण मी टायर प्रेशर आणि त्याचं पंक्चर चेक करून आणलेले. इथे माझं सामान रेडी, माझं हेल्मेट आहे, माझं जॅकेट आहे. तर अन्नमय रेस्टॉरंटच्या इकडे मी माझ्या दुसऱ्या मित्रांना भेटणार आहे, जे आहे चिन्मय आणि अभिराज, आणि त्याचे अजून 2 मित्र आहेत काही, ते आपल्याला नवीन आज भेटणार आहेत. चला भेटूया. तर मी इथे आल्यावरती मला कळलं की मी इथे येणारा पहिलाच आहे. तर आत्ता चिन्मय इथे आलेला आहे जस्ट, आणि आम्हाला अभिराजला मी आता फोन केलेला. तर अभिराज बोलला तिकडे थांबण्यापेक्षा आताच या, कारण की तेजस तिकडे थांबायचं आहे. चला आपण तिकडे जाऊ. तर आम्ही आता अभिराजच्या बिल्डिंग खाली आलो आहे. अभिराज आत्ताच गाडी काढून गेला, इथे जस्ट पार्क करतो बाहेर. ते रेडी आहेत, प्रसाद पण रेडी आहे, फक्त थांबलो आहे तेजससाठी. तर तेजस किती वेळाने येतो आता माहिती नाही. कॉल लावतो, आंघोळीला गेलेला मागाशी, बघू किती वेळ लागतो. आता तेजस आला आहे, बोलतो मी मुद्दामून लेट आलो कारण की आम्हाला कंटेंट द्यायचा होता त्याला, त्यामुळे मुद्दामून लेट होऊन आमच्यावरती उपकार केल्यावर काय बोलतोय. अरे मी निघालो, मला अभि बोलतो अरे थांब जरा. बोलो काय आलं? अरे तेजस आत्ताच उठलाय. बोला अरे भाई ते घामाघूम झालं, निघालो, थंड वाटत होतं. तो बोलतो तेजस आत्ता आणायला गेला. बोलो जाऊ दे येतो. आम्ही निघालो आहे आता. प्रसादच्या पाठी तेजस बसला आहे. आम्ही जाऊन कांजूरमार्गला त्याची बाईक उचलणार आहे. चिन्मय अभिराज रेडी आहेत, मी पण रेडी आहे पूर्ण. आता निघतो आहे आम्ही. आता आम्ही कांजूरमार्गला आलो आहे तेजसची बाईक पिक करायला. आता आम्ही इथून निघू आणि ठाण्याला जाऊ, कारण की चिन्मयला आणि अभिराजला फिलअप करायचं आहे शेलच्या पेट्रोल पंपवरती, आणि नंतर डिसाईड करू की आम्ही कुठे ब्रेकफास्ट करणार आहोत. तेजस आलेला आहे त्याची बाईक घेऊन, स्क्रॅम्बलर 400X. तर या लोकांनी शेलच्या पेट्रोल पंपवर फ्यूल अप केलं. त्यानंतर 45 किलोमीटर्स आम्ही आलो आहे आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. ब्रेकफास्ट आला आहे, बघूया थोड्या वेळाने निघू बरं. आता अभिने इडली सांबार मागवलेलं, तर त्यांनी चटणी संपली म्हणून एक्स्ट्रा चटणी मागवली, त्यात टाकून सगळं मिक्स करून टाकलं आहे. त्यांनी नाव काय दिलं आहे याचं? गोलमाल इडली. गोलमाल इडली असं नाव दिलं याला. इडली तर काय दिसत नाही, पूर्ण गायब झाली. तर आता आम्ही इथून निघतो आहे, ब्रेकफास्ट झालेलं आहे सगळ्यांना. आता इथून अंदाजे 90 ते 100 किलोमीटर आहे आमचं. आम्ही जातो आहे भंडारदराला, लेक साईडला. आम्ही एक हॉस्टेल आहे तिकडे स्टे करू आज, आणि उद्या आम्ही अभिराजच्या गावाला जाणार आहे, पुण्याला, जुन्नर अळेफाटला. आम्ही आता कसारा घाट चढायच्या आधी जस्ट हॉल्ट घेतला आहे, कारण की गरमी खूप झाली. 10 वाजलेत आणि गरमी खूप झाली. आम्हाला एक्सपेक्टेड होतं की जस्ट जरा आतमध्ये कसारा साईडला आल्यावर जरा पाऊस पडेल, पण असं काही नाही. ते खूप ऊन आहे, जस्ट लाईक मुंबई. एक्सपेक्टेड आहे, बघूया भंडारदराला जरा पाऊस पडला, जरा थंड वातावरण असलं तर बरं होईल. चढायला रेडी आहोत, सगळे निघाले. बाकी चिन्मय आणि अभिराज येतात बरोबर. तर आम्ही जेव्हा इकडे यायला विचार करत होतो, तेव्हा आम्हाला विचार आलेला की बाबा असं आता जे वातावरण दिसतंय तुम्हाला, मला कसं वाटलं की असेल आधी. तर आमचा सेंटरचा जो पॅच आहे जिथे आपण ब्रेकफास्टसाठी थांबलेलो, किंवा आधीपासून जेव्हा शेलच्या पेट्रोल पंपवरून फ्यूल अप केलं, त्याच्यानंतर काही वेळ म्हणजे लाईक
15 ते 20 मिनटं चांगला आम्हाला पॅच भेटला, तिकडे हवा चांगली होती, तिकडे एकदम प्लेझंट वातावरण होतं. पण जसे आम्ही हळूहळू नाशिकच्या हायवेला लागलो तसं थंड हवा बंद झाली आणि गरमी अशी टोचायला लागली अंगाला, घामं फुटायला लागले आम्हाला. तर आमचा असा खरं तर काल प्लॅन कॅन्सल झालेला, कारण की अभिराजचं जी बाईकची बॅटरी आहे ती रिचार्ज नव्हती होत आणि ती खराब झाली, बाईक स्टार्ट नव्हती होत. माझ्या बाईकने तो देऊन आम्ही तिकडे गेलेलो त्या सर्व्हिस सेंटरला बजाजच्या, आणि त्या लोकांना 2 दिवस आम्ही बाईक तिकडे होतो. त्याच्या तिकडे थांबलं आहे, इंडिकेशन दिलं आहे. 2 दिवस तिकडे गाडी होती बजाजच्या शोरूमला रे रोडच्या, पण त्यांना कळतच नव्हतं की नक्की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे गाडीचा. गाडी स्टार्ट नव्हती होत. गाडी तो देऊन आम्ही घेऊन तर गेलो, पण जी बॅटरी आम्ही टाकलेली ती बॅटरी चेंज केलेली, कारण की आमचा जो बॅटरीवाला त्यांचा होता तो खरं तर बॅटरी ओरिजिनल बॅटरी जी खराब झालेली होती ती त्यांनी काढली आणि एक सर्व्हिस बॅटरी टाकलेली लो व्होल्टेजची, पण त्यांनी देखील ती गाडी चालू नव्हती होत. तर आम्हाला असं कळालं की बाबा त्याचा प्रॉब्लेम आहे गाडीचा, तो बॅटरी रिचार्ज करत नव्हता. त्यामुळे काल रात्री 7 वाजता, काल संध्याकाळी 7 वाजता चिन्मयने मला फोन केला की बाबा आपली राईड कदाचित पोस्टपोन व्हायची शक्यता आहे. तर माझा बघायला गेलं तर सगळ्यांचाच मूड ऑफ होता की बाबा एवढ्या दिवसांनी राईड प्लॅन केलेली, एवढी सक्सेसफुल आणि लास्ट मोमेंटला अशी राईड कॅन्सल होणं हे खूप दुःख होतं आम्हाला. तर मी तर रिलॅक्स बसलेलो घरी, कारण की काही तयारी करायची नव्हती राईडला जायची. 2-3 दिवसांनी राईड आमची शेड्यूल झालेली. 10 वाजता मी झोपायचीही तयारी करत होतो, तेवढ्याच चिन्मयचा फोन आला की बाबा आपली राईड आहे आणि आपल्याला उद्या सकाळी निघायचं. आणि असा प्रॉब्लेम झालेला की मला कळत नव्हतं आता करू काय बॅगेत भरू, काय करू, मग त्या टॉपबॉक्समध्ये काय भरू. ते झालं नाही. 12:30 शेवटी मला वाजले बॅग पॅक करायला, टॉपबॉक्स भरायला, पूर्ण तयारी करायला आजची. आणि शेवटी आज सकाळी आम्ही भेटलो. तर यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही डायरेक्ट भंडारदरला हॉल्ट घेऊ आमच्या हॉस्टेलवर. पण रस्त्यातच भावली डॅम लागला, जी माझी फर्स्ट राईड होती चिन्मयसोबत. जर तुम्हाला अशीच बाईक राईडची मजा आणि सिनरी एन्जॉय करायची असेल तर स्टे ट्यून, फॉलो माय इंस्टाग्राम हँडल, अँड थँक यू फॉर वॉचिंग.